नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी. शिवकालीन वाघनखं ही साताऱ्यामध्ये आलेली आहेत आणि आजपासून प्रदर्शन सुरू होणार आहे. साताऱ्यामध्ये आज शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये हे प्रदर्शन सुरू होणार आहे आणि या संग्रहालयामध्ये ही शिवकालीन वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे. आज सकाळपासूनच या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी सर आहेत. सर, जे नियोजन केलेलं आहे ते मोठी जय्यत तयारी काही दिवसापासून पाहायला मिळते. कशा पद्धतीचं आजचं नियोजन असणार आहे? मागचे 7-8 महिन्यापासून हा सर्व नियोजन चालू आहे. म्युझियमला तयार करणे, जे काही निकष आहे म्युझियममध्ये, जे सिक्युरिटी सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू ते सर्व करणे, त्याच्या मागचे 7-8 महिन्यापासून हा नियोजन चालू होता आणि मागचे 10 दिवसापासून हा उद्घाटन सोहळ्याचंही नियोजन चालू होता आपला. आज नियोजन असं आहे की येणारे 2 तासात माननीय CM सर आणि दोघेही डिप्टी CM आपल्या जिल्ह्यामध्ये, डिप्टी CM सर दोघेही जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहेत. त्याच्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडेल. त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये एक भाषणाचा कार्यक्रम आहे ज्याच्याद्वारे आपण सर्व जनतेला कंप्लीट माहिती देण्याचाही प्रयत्न करणार आहोत. उद्यापासून बाकी सर्व नागरिकांसाठी म्युझियम ओपन असणार. प्रत्येक दिवशी 10 ते 5 वाजता हा वेळ असणार आहेत आणि 7 दिवस ओपन असणार आहेत. याच्यामध्ये जनतेसाठी आपण 10 रुपयाची मात्र तिकीट ठेवलेली आहे आणि नवीन पिढी, तरुण पिढीला ही जाणीव करण्यासाठी आपण शासनाच्या वतीने आपल्या विद्यार्थ्यांना इकडे घेऊन येणार आहोत. ते मोफत असणार आहेत, जेणेकरून मॅक्सिमम जनतेला, मॅक्सिमम विद्यार्थ्यालाही आपल्या इतिहासाची जाणीव असणार आहे. पर्यटन आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवतो आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम मंजूर झाले आणि चालू पण झालेले आहे. तर त्या धर्तीवर हा ऐतिहासिक पर्यटन सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आता ह्या म्युझियमच्या द्वारे, वाघनखाच्या द्वारे चालू करत आहोत. येणारे 7 महिन्यासाठी वाघनख आपल्या जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि आपला प्रयत्न असणार आहे की मॅक्सिमम लोकांना वाघनख बघण्याची संधी मिळाली पाहिजे. कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. शिवेंद्र राजे भोसले आपल्या सोबत आहेत. राजे, काय सांगाल, आज साताऱ्यात हे नखं जे आहेत ते वाघनखं आलेली आहेत, काय भावना आहेत, काय सांगाल? सर, आता सगळ्यांना हा क्षण तर फार आनंदाचा, अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण आहे आणि नक्कीच सातारकर म्हणून आम्हाला फार आनंद आहे किंवा आम्हाला अभिमान वाटतो सातारकर असण्याचा की ही वाघनखं महाराष्ट्रात आल्यानंतर, भारतात आल्यानंतर, महाराष्ट्रात आल्यानंतर ती आमच्याकडं साताऱ्यात पहिल्यांदा ठेवली जातात. हा सातारकरांचा अभिमानाचा दिवस आहे आणि नक्कीच संपूर्ण सातारकर या बाबतीत म्हणजे या दिवसाची वाट बघत होते. आज तो दिवस उजाडला आहे आणि नक्कीच आम्हाला मनापासून अभिमान वाटतो. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. कशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम आजचा असणार आहे, काय सांग? आता सर्किट हाऊसला सगळे आल्यानंतर आम्ही इथं शिवतीर्थावर येणार. इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्याला हार घातला जाईल. त्याचबरोबर इथं जी आत्ता नवीन आपल्या भगिनींसाठी योजना मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस दादांनी, अजितदादांनी राबवली, त्या बाबतीमध्ये आम्ही इथं साताऱ्यातील ज्या महिला ज्यांनी या स्कीममध्ये आपले अर्ज दिलेत त्यांच्या हस्ते त्यांचं रक्षाबंधन म्हणजे एक आभार व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम शिवतीर्थावर आम्ही करणार आहे आणि इथून शिवाजी संग्रहालयात जाऊन तिथं अनावरण होईल आणि जिल्हा परिषदच्या हॉलमध्ये बाकीचा कार्यक्रम. कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी.